थेट जातोय आपण रत्नागिरीला, तिथे बोलतायत उद्धव ठाकरे. रिश्ता आहे ते फटाके थांबवा ना आता. आपला खरंच बहुत पुराना रिश्ता आहे. फक्त हात जोडून एक विनंती करतोय की उद्याच्या 7 तारखेला विनायक राऊतांच्या मशालीचं बटन दाबून, याचं कारण आता 2 दिवसापूर्वी एक बातमी वाचली. अमित शहा यांच्या गांधीनगरमध्ये त्यांच्या लक्षात आले की बरेचशी लोक ही सुट्ट्या लागल्यानं ते पलटायत, नको बाबा हा. म्हणून मग त्यांनी काय केलं, टूर ऑपरेटर्सना एक विनंती केली. अमित शहानी विनंती केली कि बाकी सब ठीक है ना, ईडी वीडी कुछ आए नहीं ना आपके पास. आणि त्यानं सांगितलं की जरा तुम्ही तुमच्या टूर्स या रद्द करा, अशी विनंती केली आणि त्यांनी टूर्स रद्द केल्या. असो, तो त्यांचा भाग आहे. आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली. आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत. आता त्या म्हणी मी काही केलेल्या नाहीत आणि तुम्ही पण केलेल्या नाहीत, त्याच्यामुळे म्हणीतली नावं ही मी तर काही ठरवलेली नाहीयेत. पण एक म्हण अशी आहे, शुभ बोल रे नार्या. आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो, मी येऊन उभा आहे, परत कसे जातात बघतो. तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो. आडवाच आहे तू. अरे लाज वाटली पाहिजे. 2-3 वेळा एकदा तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला, मग माझ्या घरात तिकडे येऊन उभा राहिला, तिकडे तुला साफ करून टाकला. लाज नाही, लज्जा नाही. बडबडतोय आपला, बडबडतोय. म्हणून म्हटलं शुभ बोल रे नार्या. आता नाव मी काही ठेवलेलं नाही. तसं पाहिलं तर एक 4 दिवसापूर्वी मी रत्नागिरी तिकडे येऊन गेलो होतो कोकणात. आता म्हटलं 4 दिवसांनी परत येऊन बोलायचं काय. पण देव आपल्यावरती किती देवाचे आशीर्वाद आहेत बघा. आजच रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात, त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले. बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात, ते बेअकली असतील नाही तर दुसरं काय. पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय, बेअकली जनता पार्टी. आज हा नवीन शब्द दिलाय, कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो, काही लाज वाटायला तयार नाही. भाकड म्हणत होतो, काय लाज वाटत नाही. कमळाबाई म्हटलं, आता बेअकली म्हणतोय. आता बची किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी. याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला, पण थोडं शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का बसल्यामुळे मी बोलू शकत नाही. आता हे बेअकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गेले. हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला, हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला. अहो अमित शहाजी, तुमच्यात जर का हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. 10 वर्ष तुम्ही तिकडे अंडी उभवत बसलाय. कोंबडी चोर बरोबर घेतला तरी अजून अंड्यात पिल्लू का नाही बाहेर येत, त्याच्यावरती बोला. नुसतं आपलं उभवतंय आपलं. अहो तुमच्यापेक्षा खरंच कोंबडं बरं. अंड उभवलं तर पिल्लू तरी येतं. तुम्ही 10 वर्ष खुर्च्या उभवताय तरी त्यातनं काही बाहेर पडत नाही. ढेकणं झाली असतील खुर्चीमध्ये तरी लाज नाही. जणू काय राम मंदिर यांनी बांधलं. राम मंदिर बांधलं, चांगलं केलं की वाईट केलं. अहो चांगलंच केलं, पण जेव्हा तुमची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला होता. बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण म्हणले, बाळासाहेब हे म्हणाले, बाळासाहेब काय तुमच्या वर्गात होते. बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही. हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जिभेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातली नव्हे, संपूर्ण देशातली जनता जाणते. पण राम मंदिर वरती बोला. बोलतोच ना, राम मंदिर आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा गेलो होतो, मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो. आणि तुमच्यासारखा तुम्ही काढाल तो मुहूर्त हे नाही आम्हाला पटत. आम्ही म्हणू जेव्हा आम्हाला वाटेल राम आम्हाला दर्शनाला बोलवतोय, उठून आणि जाऊ. 2 वेळा गेलोच. पण मी जाऊन आलो, तुम्ही अजून भवानी मातेच्या मंदिरात का नाही गेला. जय भवानी, जय शिवाजी. जरा द्या एकदा घोषणा.
हा, त्यांची तिकडे कडी पातळ झाली पाहिजे, एवढ्या जोरात पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी. जरा द्या एकदा घोषणा. हा, त्यांची तिकडे कडी पातळ झाली पाहिजे, एवढ्या जोरात पाहिजे. मला आव्हान देते हिंदुत्वावरती. अहो, जेव्हा तुम्ही तिकडे शंकराचार्यानं न घेता भ्रष्टाचाराने घेऊन बसला होता बाजूला, 22 जानेवारी मी तमाम शिवसैनिकांना घेऊन कुठे गेलो होतो? नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये. त्या काळाराम मंदिराचा इतिहास माहितीये का अमित शहाजी? इतिहास बघा काय आहे. त्या काळाराम मंदिरासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना तुम्ही बदलायला निघाला आहात, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे, या मंदिरात जाण्याचा हक्क माझा सुद्धा आहे म्हणून आंदोलन करून ते मंदिरात गेले होते. आणि अमित शहाजी तेव्हा सुद्धा तुमच्यासारखे बुरसटलेले गोमूत्रधारी त्यांना विरोध करत होते. मग मी उघडतो, यांचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणारं नाहीये, अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व आहे. तुम्ही काय तुमच्याकडनं शिकायचं? तुम्ही काळाराम मंदिराचं महत्व तुम्हाला माहिती नसेल. माहिती नसताना मी जाईन म्हटल्याबरोबर मोदी गेले होते तिकडे झाडलोट करायला. नाही, फोटो आले होते की नाही तुम्ही सांगा. आणि आज तुम्ही आमच्यावरती म्हणजे काय सगळं व्यवस्थित चाललंय तर फक्त काड्या घालायच्या, फक्त काड्या घालायच्या. विधानसभेत बोललोय मुख्यमंत्री असताना, तुम्ही काढा पुरावा आणि ऐका. पण सावरकरांवरती मला बोलायला सांगताय, मग अमित शहाजी तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवरती बोला. कारण कोणालाच माहिती नाहीये, श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे ज्यांनी जनसंघ स्थापन केला, म्हणजे राजकारणातले बाप यांचे. आणि 1940च्या सुमारास बंगालमध्ये ज्या मुस्लिम लीगने भारताची फाळणी मागितली होती, त्या मुस्लिम लीग बरोबर फजलुल हक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं तिकडे बंगालमध्ये. 11 महिने त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या मांडीला मांडी लावून तुमचे राजकीय बाप सत्तेत बसले होते. त्याच्याबद्दल बोला. काँग्रेस जेव्हा लढत होती, चले जावचा नारा दिला 42 साली गांधीजींनी, तेव्हा तुमचेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तिथल्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं की आम्ही इंग्रजांना पाठिंबा देतो. का? त्यांच्यासाठी नाही, पण इकडे चांगली कायदा सुव्यवस्था आणण्यासाठी इंग्रजांना पाठिंबा देतो. म्हणून चले जाव चळवळ कशी वाईट आहे, तिला कसं ठेचलं पाहिजे, हे तुमच्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी लिहिलं होतं. ते का नाही बोलत? पण एवढं सगळं खोलात जाऊन बोलण्यापेक्षा तुम्ही 10 वर्ष काय केलं तेवढं फक्त बोला. आज दुर्दैव असं की इकडे सुद्धा काही आले असतील. मी भारतीय जनता पक्षाच्या त्या पिढीच्या विरोधात नाहीये जे खरोखर निष्ठावान काहीतरी नीतिमत्ता विचारसरणी त्यांच्याकडे आहे. त्या भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि त्या कुटुंबियांबद्दल आज सुद्धा माझ्या मनामध्ये आस्था आहे. त्या संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आज सुद्धा माझ्या मनात आस्था आहे. पण त्यांच्या मनात जो प्रश्न आहे की अरे काय वेळ आली, कमळाला मळाचा प्रचार करायला लागतोय. हातात कमळ आणि कोणाच्या मळ शी. मग एका बाजूला विनायक, दुसऱ्या बाजूला खलनायक. बरं, खलनायक कमी पडत असेल तर चिखलनायक. काय ही भारतीय जनता पक्षाची म्हणजे बोगस भाकड बेग काय भेकड म्हणतो मी एवढ्यासाठी म्हणतोय की मध्ये मोदीजींनी एक सांगितलं की काँग्रेसचा जाहीरनामा कसा आहे. अहो, तुमचा जाहीरनामा तुम्ही पहिला वाचलात का? आता काय झालंय, मोदी सरकार नाही राहिलं, हे गजनी सरकार झालेलं आहे. हे गजनी सरकार आहे. तुम्ही 2014चा तुमचा जाहीरनामा काढा, थापानामा 19चा काढा, आणि काय काय नाही केलं ते का नाही केलं हे लोक सांगा. पण मोदी आता काय देशाचे प्रश्न विसरून गेलेत. आणि मग काँग्रेस काय करणार? ज्यांची मुलं जास्त आहेत त्यांना तुमची संपत्ती काढून देणार. अहो, तुम्हाला राजकारणात मुलं नाही होत, आम्ही काय करू शकतो? आमचा काय दोष आहे? म्हणून आमची मुलं तुम्हाला कडेवर घ्यावी लागतात. पण ते करताना भाजपचं काय झालंय, ती कचरा उचलण्याची गाडी येते ना गावात,
कचरा जो आपण घराबाहेर टाकतो तो कचरा उचलतात, गाडीत टाकतात. आणि आता निवडणुकीमध्ये असं मी कुठे पाहिलेलंच नव्हतं, ते पहिल्या प्रथम बघतोय, कचऱ्याचं प्रदर्शन लावलंय. सगळे कचरे. ज्याला बाळासाहेबांनी गेट आउट सांगितलं होतं, हाच तो तुमचा इथला उमेदवार आहे. हीच मस्ती होती त्यावेळेला. तुला बघून घेतो, तुझं अमुक करून घेतो. काय घेतोस तू? जा घे, काय करायचं कर, गेट आउट. आणि कोणाला धमक्या देतोस? या धमक्यांना कोकणवासियांनी कधीच गाडून टाकलेलं आहे. तो काळ तुम्ही आठवा. 2005 पर्यंत यांची मस्ती होती. आणि ती पोटनिवडणूक संपूर्ण दहशतीच्या एक सावट होतं. मी स्वतः इकडे 8-10 दिवस राहिलो होतो. गाव, वाड्या, वस्त्या, पाड्यांमध्ये जात होतो. आणि तिथली सगळी कोकणवासी म्हणजे तुमच्यापैकीच काही लोक मला आजही आठवते. मी गाडीत बसल्यानंतर धावत आले आणि मला सांगितलं, उद्धवजी एक काम करा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर होतो, पण इकडे ना कोणतरी लढणारा माणूस द्या. बघा तुम्ही आज गेलात ना, तो उद्या हे काय करतील सांगता येत नाही. आमची मुलं बाळं मुली यांना इकडनं यावं जावं लागतं, हे काय करतील हे सांगता येत नाही. मग त्याच्यानंतर वैभव उभा राहिला, विनायक उभे राहिले, तुम्ही त्याच्यासोबत उभे राहिलात, सगळी माझी मंडळी, सतीश वगैरे सगळे, संदेश आहेत, सगळे उभे राहिले. आणि ती जी एक मालिका होती, मग ती श्रीधर नायकांपासून सुरू झाली होती. सत्यविजय भिसे, आमचा रमेश गोवेकर, असा एक दिवस गायब. अंकुश राणे, ही सगळी मालिका तुम्हाला माहिती आहे. कसं कसं घडलं. हत्या झाली, पळवला गेलाय, कोणी पळवलं तेच माहिती नाही. असं होऊ शकतं काय? भुताटकी आहे. आणि अमित शहाना हे काय माहिती नाही. आता राणेला मत म्हणजे मोदींना मत असं म्हणत असतील, तर ह्या गुंडगिरीला मत म्हणजे मोदींना मत असं तुम्हाला म्हणायचंय? या हत्या झाल्या कशा? आहेत ना तुमच्याकडे, केंद्रीय गृहमंत्री आहात तुम्ही. मग या हत्यांचा शोध तुम्ही घ्यावा ना, पण मिळणारच नाही, धागेदोरी मिळणार नाही. कारण जो जो तुमच्या भाजपात आला तो तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये धुवून चकाचक झाला असं तुम्हाला जरी वाटत असेल, तरी जनतेच्या डोळ्यामध्ये त्यांनी केलेली पाप ही आज सुद्धा कायम आहेत. आज सुद्धा कायम आहे. आणि इथल्या उमेदवाराला सुद्धा त्यांच्या सांगतोय की उगाच काहीतरी वाटेल ते बडबडू नको. आणि मी तुम्हाला सगळ्या कोकणवासियांना आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, उमेदवार निवडायचा ना, ठीक आहे. मी आता सध्या म्हणतोय विनायक राऊतांचा आत्ता विचार न करता मी तुम्हाला सांगतोय ते करा आणि मग तुम्ही मत द्या. तुम्ही विनायक राऊतांची 10 वर्षातली संसदेतली भाषणं काढा, ती त्याचे व्हिडिओ लावा आणि ह्यांनी केरळच्या प्रश्नाला कर्नाटकाचं उत्तर कसं दिलंय ते तुम्ही बघा. नुसतं मला पाहिजे मला पाहिजे, मी आणि मैं और हमारे दो, काय कुठली हे? बरे, ज्या घराणेशाहीच्या विरुद्ध मोदी बोलतायत त्यांना शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नकोय. मी तर म्हणतो मी आहेच, मी घराण्याचा वारसच आहे, अभिमानाने सांगतो मी. आणि अमित शहा आज बोललेत, अहो तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये, हे फालतू नकली सर्टिफिकेट मला नकोय, गरज नाही, फेकून देतो मी गटारात. ते की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे का तुमच्या वडिलांकडनं मी विचारून घेऊ? मी तर अभिमानाने सांगतोय. पण अमितजी, मी माझ्या वडिलांचं नाव लावतो ना, तसं तुम्ही लावा. माझ्या वडिलांचं नाव लावून मत नका मागू. तुम्हाला माझी माणसं चोरावी लागतायत, तुम्हाला माझे वडील चोरावे लागतायत. काय हो, तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव नाही, तुमच्या वडिलांचं कर्तृत्व नाही? मग लावा ना, तुमचं पूर्ण नाव लावा आणि या लोकांसमोर मी माझं पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लावून पुढे आलेलो आहे. तसं तुम्ही अमित शहा, नरेंद्र मोदीजी, तुम्ही नाव लाया आणि या. पण संपूर्ण देश तुम्ही नाचून टाकतात. जो वचननामा आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत, त्या वचननाम्यामध्ये माझं पहिलं वचन आहे की जो महाराष्ट्र लुटला जातोय, हे 2 सुरतवाले व्यापारी, 2 व्यापारी सुरतेचे, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, आणि हे 2 सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. आणि ही लूट मी होऊ देत नाही. ही लूट होऊ देणं हे बाळासाहेबांचे विचार होते. महाराष्ट्र लुटणारा कोणी असेल, आम्ही पर्वा करत नाही त्याची. महाराष्ट्राच्या आड जर याल तर याद राखा, तुम्ही असाल तुमच्या घरचे, पण माझ्या महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नका. महाराष्ट्रातून जे जे वैभव तुम्ही लुटून नेलेला आहात,
इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर ते सगळं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने जोमाने या माझ्या महाराष्ट्राला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही, ही माझी शपथ आहे. तुम्ही महाराष्ट्राचा जो आकस दाखवत आहात तो एक एक वेचून 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 मी तुमच्या या आकसाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी मध्ये ते नेव्ही दिनासाठी आले होते. संकटात तर कधी आलेच नाहीत. ना अमित शहा आले ना नरेंद्र मोदी आले. इकडे सगळे तोक्ते आले, निसर्ग आलं, मध्ये आणखीन काही काही वादळं आली. काजूला हमी भाव नाही पण गद्दाराला हमी भाव आहे. असं निवडणुकीत तुम्ही कधी वचन दिलं की गद्दाराला आम्ही लवकरच हमी भाव देऊ? नाही, आधी तुम्ही भाव देता, मग तुम्ही त्यांना घेऊन मग त्यांना निवडणुकीत उभं करता. मग 10 वर्ष तुम्ही सत्ता भोगताय. विनायक राऊत तिकडे कंठशोष करतायत, काजूला हमी भाव द्या, हमी भाव द्या, हमी भाव द्या, तरी हमी भाव देत नाहीत. पण मोदीजी आले, सिंधुदुर्गात आले, मला वाटलं काहीतरी मोठी घोषणा करून जातील, पण घोषणा केलीच नाही. माझ्या सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प हे गुजरातला घेऊन गेले. म्हणजे यांना आता कधी कोणी बोलण्याचं धाडस नाही करणार. कारण जर का घरी बोलवलं तर घरात काय चांगलं बघतील आणि तेच उचलून गुजरातला नेतील. ही अशी यांची एक मानसिकता आहे. ज्या ज्या काही गोष्टी येणार होत्या, बल्क ड्रग पार्क येणार होता, मेडिकल डिव्हाइस पार्क येणार होता, टेस्ला तर आता येईल असं वाटतच नाही. कदाचित यांचं सरकार जाण्याची ते टेस्लावाले वाट बघतायत की यांची 4 जूनला होऊ दे, मग मी 5 जूनला येतो देशामध्ये. म्हणजे सगळे चांगले उद्योग हे तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. म्हणून मागे मी म्हटलं होतं की महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी. मग आज अमित शहा मी तुम्हाला आव्हान देतोय, परत उद्या या आणि कोकणात येऊन सांगा बारसूची रिफायनरी मी होऊ देणार नाही. मी तर होऊ देणारच नाही. खतावरती मोदींचा फोटो का? हा कुठला नाही. म्हणजे सगळीकडे मी आणि मीच, म्हणजे जे येईल ते फक्त मलाच पाहिजे, दुसरं कोणी बसायचंच नाही. त्याच्यानंतर दुसरं जे मी वचन दिलेलं आहे ते शेतकऱ्यांना दिलेलंच आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत काय जाते, संपूर्ण मराठवाडा विदर्भ वगैरे इकडे तिकडे फिरतोय. ती प्रधानमंत्री सन्मान योजना का काहीतरी योजना आहे का तुमच्याकडे? 6,000 रुपये येतात. PM किसान सन्मान योजना काहीतरी आहे. ते शेतकरी जे सांगतात फार म्हणजे मला कौतुक वाटतं शेतकऱ्यांचं. शेतकरी स्वतः सांगतायत की अहो हे 6,000 रुपये वर्षाला देतात, पण आमच्या खतावर जीएसटी, औषधांवरती जीएसटी, बी बियाणावरती जीएसटी, सगळी जे काही उपकरणं लागतात त्याच्यात जीएसटी, येऊन नुसतं काहीतरी कोपरा लावून जाता. या गोष्टी मतदारांना तुम्ही जास्त काळ फसवू शकत नाही. आम्ही आणखीन जे वचन दिलंय, जे 95 साली आपलं युती सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवले होते. आता मी स्वतः प्रयत्न करणार आहे, देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर संपूर्ण देशात 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सांगा ना, असं काहीतरी सांगा. जो रोजगार इकडनं पळून नेलेला आहे तो रोजगार पुन्हा मी इकडे उपलब्ध करणार आहे. नुसता शहरात तर नाहीच, मुंबईचं जे आर्थिक केंद्र, वित्तीय केंद्र हे सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. डायमंड बाजार तो गुजरातला घेऊन गेलात. ते वित्तीय केंद्र जिथे होणार होतं तिकडे बुलेट ट्रेन कोणासाठी?